राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम। पुढील सुनावणी शुक्रवारी होणार। आजच्या सुनावणीत कोर्टाकडून आयोगासह सरकारवर नाराजी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघ चालकांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरावर धर्मध्वजाचं अनावरण। ध्वजारोहणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक। अयोध्या नगरी सांस्कृतिक नगरी बनली आहे। मंदिरावरील धर्मध्वज देशाच्या सभ्यतेचं प्रतीक। पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन। गुलामीच्या मानसिकतेमुळे अनेक पिढ्यांचं नुकसान। देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करायचंय। वर्तमानासोबत भविष्याचाही विचार करून काम करायचंय। पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला निर्धार। मुंबई प्रारूप यादी हरकतींच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू आणि काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही। ठाकरे बंधूंनी मागितली 21 दिवसांची तर काँग्रेसकडून 15 दिवसांच्या मुदतवाढीची मागणी। दुबार नाव संपूर्ण राज्यभरात। SIR शिवाय मतदार याद्या दुरुस्त होणार नाहीत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये मनसेशिवाय मविआला बहुमत मिळणं कठीण। मुंबईतील 22 प्रभागांमध्ये मनसेची ताकद। मुंबईमध्ये मनसेसोबत जाण्यास काँग्रेसचा नकार कायम। उद्धव ठाकरे आज संजय राऊतांची भेट घेणार। भांडूप येथील राऊतांच्या घरी जाऊन भेट घेणार। ठाकरे सहकुटुंब थोड्याच वेळात राऊतांना भेटणार। IITच्या नावात बॉम्बेचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहांच्या विधानामुळे नव्या वादाची शक्यता।